600 महिलांच्या उपस्थितीत 1.5 तास कुंकुमार्चना विधी झाला। येत्या 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातून तिरुमला तिरुपती येथील पद्मावती देवीला साडी अर्पण करण्यात येणार आहे। पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर यांच्या वतीनं दरवर्षी पद्मावती देवीला साडी अर्पण करण्यात येते। त्या अगोदर सोलापुरात कुंकुमार्चना सोहळा शुक्रवारी सायंकाळी लोटस मंगल कार्यालय अशोक चौक भाजी मार्केट येथे झाला। मंगल कार्यालयातून साडीची पूजा करून वाजत गाजत पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले। पुन्हा कार्यालयात हा सोहळा आला। महाप्रसादाने सांगता झाली। शनिवारपासून ही साडी दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली। शनिवारी सायंकाळी 7 पासून विधी सुरू झाले। पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू व सहकारी यांच्या पौरोहित्याखाली हा विधी झाला। मंत्रोपचारात सुमारे 1.5 तास कुंकुमार्चना विधी झाला। मंचावर पद्मावती देवी व भगवान व्यंकटेश्वर, भूदेवी, श्रीदेवी यांच्या मूर्तीची पूजा केली। पद्मावती देवीस अर्पण करण्यात येणारी साडी पूजेसाठी ठेवली होती। साडी व कुंकुमार्चनेतील कुंकू देवीला तारीख 21 रोजी अर्पण करण्यात येणार आहे। सुमारे 100हून अधिक भाविक तिरुमला तिरुपती येथील पद्मावती देवीच्या ब्रह्मोत्सवात सहभागी होतील। यासाठी तारीख 19 रोजी सोलापुरात प्रस्थान ठेवणार आहेत। भाविकांच्या मदतीतून व 25 जोडप्यांच्या मदतीतून साडी अर्पण सोहळा आहे। संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी, उपाध्यक्ष श्रीधर सुरा, सचिव व्यंकटेश पडाल, खजिनदार नागेश सरगम, सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांच्यासह सदस्यांनी नियोजन केले होते। तिरुमला तिरुपती येथील प्रवास, निवास व दर्शनाची व्यवस्था पुण्य श्रीवारी सेवाचे सौ स्वाती रघुनंदन चिटकेन यांच्या नियोजनात संपन्न होणार आहे।